राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा। कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर। आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली। आकानं भरपूर माल जमवला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी। पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप, तर वाल्मिक कराडवर पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। बीडमधील संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला 1 महिना पूर्ण। राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा। केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं, काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचा खोचक सल्ला। तर दिल्ली विधानसभेसंदर्भातील वक्तव्याचा विपर्यास, चव्हाणांची सारवासारव। ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा काँग्रेसला गर्भित इशारा। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंकडून तिसऱ्यांदा भेट। एकनाथ शिंदेंची निगडीत खात्यासंदर्भातल्या कामांबाबत मागण्या। दादरच्या फुटपाथवरील भाजी विक्रेत्यानं टोरेस कंपनीत गुंतवले होते तब्बल 14 कोटी रुपये। प्रदीप कुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीनं सगळ्यांचे डोळे विस्फारले। वांद्र्यातील भारतनगरमध्ये एसआरएकडून अनधिकृत बांधकामांचं पाडकाम। सुरुवातीला सरेंडर केलेल्या घरांवर हातोडा। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात शहरातल्या पाण्याचा अहवाल समोर आला। पाण्यात बुलढाण्यातील नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीनं जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी मानल्या जाणाऱ्या फातिमा शेख यांच्याबद्दल दिलीप मंडळ यांचा गौप्यस्फोट। अस्तित्वात नसलेलं फातिमा शेख हे पात्र आपणच तयार केल्याचा दावा। समुद्र किनाऱ्यावर ड्रोनची करडी नजर। सागरी सुरक्षा, घुसखोरी आणि अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।